आदरणीय भारतीय समभाग गुंतवणूकदारांनो, नमस्कार. ठाणे महाराष्ट्र येथून मी सत्यजित अभय कुमार शाह. काल आपण मी जो सादर केलेला ओल्ड स्टाईल किंवा अथवा ओल्ड जनरेशन IT कंपन्या म्हणजे त्याच्यावर एक व्हिडिओ सादर केलेला आणि त्या ओल्ड स्टाईल IT कंपन्यांची मी सगळी व्यवस्थित तथ्य व संख्यात्मक माहिती दिली होती, म्हणजे फॅक्ट्स अँड फिगर्स दिल्या होत्या. मला खूप आनंद वाटतो की कालपासून माझी सदस्यता संख्या म्हणजे सबस्क्रायबर्सची यादी अथवा लिस्ट ही चांगली वाढली आणि काल पहिल्यांदा आता माझे एवढे 200 वगैरे अंदाजे झाले असतील, 150-200 जे काय माझे व्हिडिओ याच्यावर आलेत माझ्या यूट्यूब वाहिनीवर. पण काल खूप छान 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 कॉमेंट्स आलेले आहेत, म्हणजे खऱ्याखुऱ्या, म्हणजे ओढून ताणून मी कोणाला दादागिरी करून वगैरे अशा नाही. आणि एका महिलेनी म्हणजे जी गृहिणी आहे तिने पण चांगला प्रश्न विचारलेला तिला जे काय अडलेलं. तर त्यांना मी सांगितलं की तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा मला संपर्क साधा. त्यांनी संपर्क साधला आणि त्याच्यानंतर त्यांच्याशी व्यवस्थित बोलणं झालं. त्यांना समाधान होईल इथपर्यंत मी सगळं समजावलं. आणि मला एक सांगायला खूप आनंद होतो की त्यांनी मला असं काही सांगितलं की त्या यूट्यूबवर अनेक जणांचे अनेक व्हिडिओ समभाग गुंतवणुकीवर पाहिले, पण जी माहिती माझ्या व्हिडिओवरून मिळाली तसं कोणीच अजूनही त्यांना समाधानक समजावलं नव्हतं. आता मला पण काही जणांनी कॉमेंट केलेले ते सोडून द्या. 4-5-6 जणांनी आम्हाला फक्त हे द्या, काय टिप्स द्या, कुठले समभाग घेतले सांगा, पुढच्या 6 महिन्यात कुठले घेणार ते सांगा, तुमचा पोर्टफोलिओ सांगा. मी अनेकदा सांगितलं की मी असलं काही करत नसतो. तर आता काल जे काही फॅक्ट्स अँड फिगर्स म्हणजेच तथ्य व संख्यात्मक माहिती मी जी दिलेली ओल्ड जनरेशन IT कंपन्यांबद्दल, तर आज म्हणजे मला कालच विचार आलेला की हा पण आपण विषय घ्यावा. आता आजच्या व्हिडिओच्या विषयाचं नाव आहे अथवा ज्याला आपण म्हणतो शीर्षक आहे स्मॉल मिड कॅप शेअर्स फॅक्ट्स अँड फिगर्स. मराठीत लहान व मध्यम भांडवल असलेल्या आस्थापना, तथ्य व संख्यात्मक माहिती. आता मी जेव्हापासून समभाग गुंतवणुकीत आलो म्हणजे अंदाजे 1987 अथवा 88 असेल, तेव्हापासून मी अनेक मोठ्या लोकांकडून ऐकतोय. तेव्हा ग्रुप ए चे समभाग होते. ग्रुप ए म्हणजे असे मोठे सगळे HUL, कोलगेट, सगळे टाटाज, सगळे बजाज असे. आणि त्याच्यानंतर मग आत्ता स्मॉल कॅप, मिड कॅप, टायनी कॅप, लार्ज कॅप वगैरे वगैरे. आणि आत्ता सुद्धा अनेक जण लार्ज कॅप. मला काही दिवसांपूर्वी एका ओल्ड जनरेशन IT कंपनीत काम करणाऱ्या युवकाचा संपर्क त्याने साधलेला. त्याने त्याचा पोर्टफोलिओ दाखवला. माझ्या मते 13, 14 का 16 वगैरे असतील त्याच्या पोर्टफोलिओमध्ये. त्यातला एकच हिरवा होता, बाकी सगळे लाल होते. आणि तो 1.5-1.25 वर्षापासून करतोय. त्याला फक्त विचारलं तू हे असे का शोधले समभाग? नाही, मला कोणीतरी सांगितलं फक्त लार्ज कॅप कर. आता मध्ये पण मी लार्ज कॅप विषयी काही माहिती दिलेली जी वर्तमानपत्रात आलेली. मी स्वतःची किंवा खोटी कधीच माहिती देत नाही. त्यांनी सांगितलेलं कितीपैकी कितीतरी लार्ज कॅप म्युच्युअल फंडला मला जे आठवते ते 9 का 10% तोटा आहे गेल्या एक वर्षात. तर आता मी तुम्हाला काल जसं सांगितली तशीच माहिती तुमच्या समोर सादर करतो. शांतपणे ऐका
वही पेन घेऊन बसा, तुम्ही लिहा, मग तुम्हाला कळेल. कारण कसं असतं, जिथे आकडेवारी असते ना तिथे तुम्ही लक्ष किंवा मी इंजिनियर झालोय, तर माझी काय सवय होती, किंवा मी 10वी-12वीला पण गणित वगैरे असं काय करायचं असेल तर सरळ कागद वही, म्हणजे वही पेन वगैरे घेऊन बसायचं, कॅल्क्युलेटर, आणि सगळं सोडवताना स्वतः परत परत लिहायचं. पटकन कळतं. विचार करा याच्यावर आणि अंमलात आणा हा विचार. आता मी तुम्हाला त्या आस्थापनांची नावं नाही सांगणार आहे, कारण ते योग्य नाही वाटत. कारण मागे खूपदा असं झालंय, माझं काहीतरी स्टेटस वाचून किंवा काहीतरी लगेच लोक चुकीचं करतात आणि ताबडतोब मला अक्षरशः पकडतात, ऑनलाईन पकडतात, म्हणजे ऑफलाईन नाही, माझ्या घरी येऊन नाही होत. पण अरे सर, तुम्ही तर त्या दिवशी असं लिहिलं होतं. पण मी कुठेही हा घ्या नाही घ्या हे सांगत असं कधीच लिहित नाही. म्हणून मी गेले काही महिने सुरू केले, माझ्या स्टेटसमध्ये पण लिहित असतो, दिस इज फॉर युअर इन्फॉर्मेशन ओनली, दिस इज नायदर अ बाय नॉर अ कॉल, काय फ्रॉम मी, कॉल, जे काय ते पटकन, म्हणजे मी हा तुम्हाला बाय किंवा सेल करा असं काहीच तुम्हाला निरोप याद्वारे देत नाहीये. आता मी इथे 1 2 3 4 5 6 अंदाजे 6 लार्ज कॅप नावाजलेले समभाग, त्यांच्या गेल्या 5 वर्षात त्यांनी किती रिटर्न्स दिले, त्याच्यानंतर दरवर्षी तो रिटर्न किती झाला, म्हणजे दर साल दर शेकडा, अगोदर 5 वर्षात किती दिले. म्हणजे समजा एका समभागाचा 100 रुपये ला घेतलेला आणि 5 वर्षानंतर त्याची किंमत 110 फक्त, याचा अर्थ 5 वर्षात त्याने फक्त 10% रिटर्न्स दिले. आणि तुम्हाला दर साल दर शेकडा काढायचं असेल तर 10% 5 वर्षात दिले, भागिले 5 करा, फक्त 2% दिले. म्हणजे काही गैरसमज होऊ नये. आता समभाग क्रमांक 1, 5 वर्षात त्याने, हा अतिशय मोठा आहे, हा समभाग लार्ज कॅप, 18.06%, 5 वर्षात, म्हणजे दर साल दर शेकडा 3.61%. समभाग क्रमांक 2, हे सगळे अगोदर मी लार्ज कॅप सांगतोय, 52.57%, 5 वर्षात, आणि दर साल दर शेकडा 10.51. हे बघा, हे मला नाही एवढे कमी रिटर्न्स आवडत, कारण मी लॉंग टर्म इन्व्हेस्टर आहे आणि 5 वर्ष ही काय कमी नाही होत आहे आजच्या परिस्थितीकडे पाहता. 10%नी माझं काही समाधान होत नाही, कारण मला ॲसेट्स क्रिएट करायचे आणि 10%नी कधीच ॲसेट्स क्रिएट होत नाहीत. अनेक गुंतवणूकदार काय खुश होतात, मला 6 पेक्षा जास्त मिळाला ना मी खुश आहे. म्हणजे मागे मी हे नेहमी सांगितलंय 2-4 वेळेला, राहुल बजाज यांचं एक सुंदर वाक्य आहे, तुमचे एम्स खूप हाय ठेवा. म्हणजे तेव्हाही मी सांगितलं, समजा तुम्ही 5 मीटर तुम्ही लांब उडी मारता आणि तुम्हाला मोठ्या स्पर्धेत भाग घ्यायचा आहे, तर तुम्ही जेव्हा त्या स्पर्धेची तयारी करत असता तेव्हा निदान 7-8 मीटर डोक्यात ठेवून तुम्ही करा, आणि बघा आपोआप तुमची 5 नंतर 5.5 5.6 पर्यंत जाऊ शकते तुमची उडी. त्याच्यानंतर क्रमांक 3 लार्ज कॅप 23.66%, म्हणजे दर साल दर शेकडा 4.7. क्रमांक 5 समभाग 110.34, 5 वर्षात, दर साल दर शेकडा 22.10% पर ॲनम. 5 59.14, 5 वर्षात, म्हणजे दर साल दर शेकडा 11.82%. त्याच्यानंतर 6 8.62, पण हा 3.5 वर्षातच आहे, कारण तो लिस्टच 3.5 वर्षापूर्वी झालेला. पण तरी का होय, मी तुम्हाला माहिती देतो आणि तो म्हणे खूप महत्वाचा आहे लोकांसाठी. त्याने दर साल दर शेकडा फक्त 2.2% दिले. मग मी फक्त नावाच्या लार्ज कॅप आहे आणि सुप्रसिद्ध, मी ह्याच्या मागे का धावू. काल पण मी
अगदी तळमळीने सांगितलं की मी ROIच्या मागे जातो, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. तो समभाग कसा आहे, गोरा आहे, काळा आहे वगैरे वगैरे ते बघत नाही, खूप जुना आहे काय आहे, काही घेण्यात येणार नाही. मी समभाग गुंतवणूक हा एक व्यवसाय म्हणून करतो. आता ह्याच्यावर पण मला एक मोठा व्हिडिओ बनवायचा आहे. आता हे झाले 6. आता मी तुम्हाला स्मॉल अथवा मिड कॅप, कारण मी एवढ्या सूक्ष्मदर्शक यंत्र बघून सगळं केलं नाहीये, पण लार्ज कॅप मला माहिती आहेत आणि स्मॉल किंवा मिड कॅप. आता क्रमांक 1, एकही आकडा खोटा नाहीये, मी वहीवर लिहून ठेवलेला आहे. हे माझ्या वहीत सगळं लिहिलंय, उलट दाखवलंय पण हे माझ्या वहीत सगळं लिहून ठेवलंय. आणि तिकडे मी समभागांच्या आस्थापनाची नावही लिहिली, कारण उद्या विसरलो तर. क्रमांक 1, मिड किंवा स्मॉल कॅप 2140.65, 5 वर्षात 2140.65. खरं बोलतोय हे मी. म्हणजे दर साल दर शेकडा झालं 428.13%. आपण विचार करा, 1,00,000 5 वर्षापूर्वी गुंतवले असते तर आता किती झाले असते. दर साल दर शेकडा 428 अथवा 5 वर्षात 2140.65. आता हे मी पण हे कॅल्क्युलेट केलं असतं, पण खरंच मग माझा व्हिडिओ मोठा होतो. दुसरा समभाग स्मॉल अथवा मिड 9750, 5 वर्षात टक्के. आणि दर साल दर शेकडा 1950% दर साल दर शेकडा. क्रमांक 3, 486, 5 वर्षात आणि दर साल दर शेकडा 97.2. अहो काय वाईट आहे हो, 97.2 दर साल दर शेकडा. आणि हा सरासरी आहे, म्हणजे तुम्हाला मिळालेलेच. आणि हे सगळा ही डाटा आहे, हिस्ट्री आहे, खोटं नाही सांगत आहे. म्हणजे भविष्यात मी काय भविष्य नाही वर्तवत. अहो 97.2% म्हणजे सरळ सरळ 100चे 200, म्हणजे 100चे 197, म्हणजे मी 200 पकडतोय. म्हणजे दरवर्षी अंदाजे दुप्पट. आणि हा 5 वर्षातला सगळ्यात कमी दिलेला आहे परतावा दिलेला. चौथा 2678%, 5 वर्षात दर साल दर शेकडा 536%. 5, 8396%, 5 वर्षात दर साल दर शेकडा 1679% दर साल दर शेकडा, म्हणजे प्रत्येक वर्षी. आता 5 झाला. 6वा 6684.62%, 5 वर्षात दर साल दर शेकडा 1336.92, म्हणजे 1337% दरवर्षी. आणि 7वा आता 1600.48%, 5 वर्षात दर साल दर शेकडा 320.10%. मित्रांनो किंवा आदरणीय, माननीय, वंदनीय, पूजनीय भारतीय गुंतवणूकदारांनो, खरं सांगा, तुम्ही स्वतःला सांगा, तुमच्या सौला सांगा, अथवा तुम्ही स्त्री असाल तर तुमच्या यजमानांना सांगा, आतापर्यंत तुम्ही ज्याच्यात गुंतवणूक करत होता 6%, 7%, 8%, 9%, 10%, 12% दर साल दर शेकडाच्या वर गेलात का तुम्ही? इथे हे मी गेलोय, हे माझे आहेत, मी काय उगीच बघून नाही काढले, हे माझ्याकडे आहेत. पण 5 वर्षापासून नाहीत, काही आहेत, पण काही आत्ता पकडलेत मी. मला भविष्यात, आता समजा एखाद्याने मला ह्या मी पकडलेल्यामध्ये एखादा 1680% आहे दर साल दर शेकडा, मला निम्म पण चालेल ना, 800% पण चालेल, 400% पण चालेल, 200% पण चालेल. आदरणीय, वंदनीय, माननीय, पूजनीय गुंतवणूकदारांनो, हे लक्षात ठेवा, पूर्वी जसं चाललेलं ना तेच तुम्ही डोक्यात ठेवून जायचं नाही. आणि मागे मी सांगितलं होतं की मी कॉपी बुक स्टाईल जात नाही. कोणी कधी कुठेतरी सांगितलं, अजूनही काही जण सांगतात फक्त लार्ज कॅप घ्या, फक्त लार्ज कॅप घ्या, फक्त लार्ज कॅप घ्या.
कालही तुम्ही बघितलं ओल्ड जनरेशन आयटीन किती दिलेत, काहींनी तर 2% दर साल दर शेकडा, एकाने 20% जास्तीत जास्त. काय होणार आहे हो तुमचं 20%नी वगैरे? तुम्ही बघितलंय तुमच्या पोस्ट रिटायरमेंट, तुम्ही बघितलंय तुम्हाला किती पैसे लागणार आहेत? त्यावेळेला रुपयाची किंमत किती कमी झालेली असते, त्यावेळेला शिक्षणाचा खर्च किती झालेला असतो. थोडासा विचार करून गुंतवणूक करा. गुंतवणुकीला, या समभाग गुंतवणुकीला नावं ठेवू नका. मी कालही समजून सांगितलं, तुम्ही कोणाला गुरु मानताय, कोणाचं ऐकताय, सगळा विचार करा साहेब. आणि हे तुम्ही कुठेतरी अनेक मोठ्या लोकांनी सांगितलं निफ्टी 50 मध्ये तुम्हाला 20%, 15% वगैरे. अहो, निफ्टी 50 मध्ये फक्त 50 समभाग आहेत आणि त्या 50 समभागांपैकी अनेक हे लार्ज कॅप आहेत, हे लक्षात ठेवा. आता जेव्हा मार्केट उघडतं तेव्हा निफ्टी 50 10, 20, 30% अधिक असतो, तेव्हा स्मॉल कॅप अनेकदा 100, 150, 200% वर असतो. कधीतरी खाली पण असतो, पण तो सुद्धा बऱ्यापैकी खाली येतो. म्हणजे जसा वर जातो तसा खाली पण येतो. पण लार्ज कॅप अगदी हळू, म्हणजे कासव सुद्धा वेगात असेल लार्ज कॅपच्या. मी आजची परिस्थिती सांगतोय. आणि असं नाही की सगळेच लार्ज कॅप तुम्हाला कमी कमी देत आहेत टक्के. आता मी लार्ज कॅपचा एक घेतलाय जो माझ्याकडे गेले 30 वर्ष आहे. आत्ता गेल्या 5 वर्षात 225.6% दिलाय, म्हणजे दर साल दर शेकडा 45%. काय वाईट आहे? आता तुम्हाला हवं असेल तर माझा MRF बघा. आता कारण मी MRFचं काढून घेतलं ना, कारण असं खूप कटकट झाली असती. गेल्या वर्षभरात तो अंदाजे 50 का 56 का 60% वाढलाय गेल्या वर्षभरात. काय वाईट आहे? आणि माझ्या एका मित्रांनी तर 78,000ला घेतलेला, 3 वर्षापूर्वी. म्हणजे 78,000 ते 1,60,000 केवढा वाढलाय हो. मग तसे बघून घ्या ना घेताना. मला केडीएफ, आय थिंक विजय केडिया साहेबांचं खूप आवडलं. ते म्हणे मी समभागावर नजर ठेवत असतो आणि त्याला मी तो घेताना अगदी सगळं 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 बघून, भले मला 2 वर्षांनी मिळू देत, पण मी 2 वर्ष थांबतो. आपल्याकडे काय होतं, पैसे आले की सगळे गुंतवा. माझ्याकडे 1 लाख आहे, मी काय करू, मी काय करू, काय 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 करू. मग ह्याच्यात लार्ज कॅप आहे, मी सगळे एकदम. मी हे पण मागे अनेकदा सांगितलंय, SIS करा, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स. ॲव्हरेजिंग आउट करा. लॉंग टर्म म्हटल्यावर तुम्ही हिरवा चष्माच घाला रोज समभागांचे. पण काय बघायची गरज आहे भाव समभागांची? तुम्ही आयुष्यात कधी बाकीच्या गोष्टी पाहिल्यात? बँक एफडीत किती मिळतंय, तुमची कितीतरी घरं, 2रं 3रं 4थं घर अजून झालेलंच नाहीये, त्याच्यावर तुम्हाला 1 पैसा नाही मिळाला गेले 7-8 वर्ष. तुमचे कितीतरी पैसे भावाला, बहिणीला, वहिनीला, ह्याला त्याला दिलेत, ते अजून आलेलेच नाहीत. म्हणजे असे तुम्ही तुम्हाला परतावा न मिळालेल्या असे अनेक गुंतवणूक तुम्ही केल्या आहेत. पण इथे मात्र शेअर्स मध्ये आलं की लगेच लाल 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 लालच्या इथे बघायचं आणि अरे कशाला असलं. हॅव फेथ, हॅव पेशन्स, हॅव कन्व्हिक्शन. आणि हे तुम्ही जेवढं उशीर तुम्हाला होईल ना. आज मी तो छोटासा व्हिडिओ टाकलाय, काय म्हणतात त्याला, शॉर्ट्स. त्याच्यात ते बघा, नंतर रडण्याची पाळी येईल की मी तेव्हा का नाही घेतलं. आय मिस दॅट बस. हे अशी घोडचूक करू नका. आणि मित्रांनो, तुम्हाला कुठलाही अडचण आली, काही अडचण आली, मला व्हॉट्सअपवर नका लिहू, कॉमेंटमध्ये टाका ना. मी उत्तर दिल्यावर सगळ्यांना त्याचं उत्तर मिळू शकेल, जर छोटं उत्तर असेल तर. आता काल त्या गृहिणीला सगळं समजून सांगितलं, कारण ती बिचारी समभागात नुकतीच आली, नुकती म्हणजे माहीत नाही किती दिवस झाले, आणि त्यांना खूप छोटे छोटे प्रश्न होते. तर कॉमेंटमध्ये लिहा,
आणि कृपया माझी चळवळ लोकांपर्यंत न्यायला मदत करा. म्हणजे तुम्ही लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा, स्वतः सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. त्याच्याप्रमाणे तुमच्या मित्रमंडळी सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा. आपोआप जातील. मला आता हळूहळू दिसू लागलंय की गेले 4-5 दिवस रोज संख्या वाढत चालली आहे यांची, सबस्क्रायबर्सची. म्हणजे ही अतिशय चांगली गोष्ट आहे की, आणि कुठूनही संपर्क साधतायत मला, सबस्क्रायबर कुठूनही होत आहेत. आणि अजूनही काही जण मला काही कळत नाही, कॉमेंट लिहिणार, पण स्वतःचा कधीतरी मला मोबाईल नंबर कळवा, म्हणजे मी व्हॉट्सअपला तुम्हाला ऍड करतो. माझे संपर्क क्रमांक कॉमेंटमध्ये आहेत ते नाही, स्वतःचा ईमेल आय डी देत नाही, प्रश्नाला उत्तर दिल्यावर तेही कधी बघत नाहीत. मग कशाला करता तुम्ही कॉमेंटमध्ये? सरळ सरळ संपर्क साधा, कॉमेंटमध्ये तुमचा संपर्क क्रमांक लिहा, अथवा माझे संपर्क क्रमांक आहेत ना डिस्क्रिप्शनमध्ये, मला थेट संपर्क साधा ना. म्हणजे मलाही वाईट वाटतं की तुमच्या प्रश्नाला उत्तर देऊन सुद्धा तुम्ही पाहत नाहीत. आता काल एकाने सांगितलं, तुम्ही कधीपासून तुमची सगळी यात्रा किंवा तुमचा सगळा प्रवास आम्हाला कळवा, व्हिडिओ टाका, त्याच्यानंतर तुम्ही नक्की काय करता, ELM वगैरे हे आम्हाला सांगा. हो, तो दिलाय मी, व्हिडिओ आहे माझ्या युट्यूब चॅनलला, आणि त्याच्या नावात तिथे ELM म्हणून सुरुवात केली. म्हणजे तुम्हाला साधे व्हिडिओ पण बघायची तसदी नाही घ्यायची. नका करू सर, किंवा ताई नका करू असं. थोडीशी मेहनत घ्या ना, पैसा तुम्हाला मिळणार आहे, तुम्ही श्रीमंत होणार. मी कधीच हे नाही सांगत मला तुम्ही पेड व्हॉट्सअप घ्या, तुम्ही हे करा, ते करा, ते करा. मी फक्त ज्ञान वाटत चाललेलो आहे, कारण मला जे ज्ञान आहे ते लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. नाहीतर मी तसाच वर घेऊन गेला काय फायदा आहे हो. तेव्हा मदत करा मला, पैसे नका देऊ. सबस्क्राईब करायला, लाईक करायला, शेअर करायला, कॉमेंट करायला कोणालाही पैसा द्यावा लागत नाही. अजूनही त्याच्यावर GST लागलेला नाहीये, त्याच्यावर उत्पन्न कर लागलेला नाहीये. नमस्कार. पुन्हा असाच एखादा महत्वाचा व्हिडिओ घेऊन परत येईन. जय हो.